आजचा विषय जो घेतलेला आहे हा प्राधान्याने असा आहे की सणानंतर येणारे हे जे काही वाढलेलं वजन, कोलेस्ट्रॉल, शुगर ह्या गोष्टी असतील, याला आपण काही प्रमाणामध्ये कंट्रोल कसं करावं किंवा काही प्रमाणामध्ये रिव्हर्स कसं करावं. भारतीयांचं खाद्यप्रेम किती आहे याविषयी फारसं काही बोलायला नको. विशेषतः महाराष्ट्राचा जर आपण विचार केला किंवा भारतभरच ही चातुर्मास ही पद्धत आपल्याकडे पाळली जाते. तर चातुर्मास हा वास्तविक आध्यात्मिक भाग आहे, आध्यात्मिक कालावधी आहे, परंतु प्रत्येक गोष्टीच्या बरोबरीने खाण्यापिण्याची जी बाब आहे ती आपल्याकडे विशेषत्वाने असते. आणि आजकाल तर प्रत्येक गोष्टीचा एक इव्हेंट करणं, खाणेपिणे या माध्यमातून सेलिब्रेशन करणं, या गोष्टींनी प्रत्येक सण आपला साजरा होतो. आता आपण उदाहरण घेऊया की जसं आपण म्हटलं की चातुर्मास सुरू झाला हा आषाढी एकादशीपासून सुरू होतो. तर आषाढी एकादशीलाच आपल्याकडे वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये एकादशी स्पेशल डिश या नावाने 10-11 पदार्थ असे गच्च भरलेलं ताट आपल्या समोर असतं. म्हणजे उपवास ही गोष्ट सुद्धा साजरी करणं, तीही खाऊन, ही आपली एक संस्कृती होत चाललेली आहे. त्यानंतर मग येतो गौरी गणपती, मग नवरात्र, दसरा होईल आणि त्यानंतर येतो तो म्हणजे सगळ्या सणांचा जो राजा असतो तो म्हणजे दिवाळी. तर दिवाळीमध्ये खायची प्यायची भरपूर रेलचेल असते, लोकांची पचनशक्ती चांगली असते, मूड छान असतो. दिवाळी पहाटेसारखे पहाटेची दिवाळी असे वेगवेगळे कार्यक्रम साजरे होतात, पाहुणे येत जात असतात, वेगवेगळ्या सहली ट्रिप असतात आणि त्यामुळं खायला काही कुठल्याही गोष्टीची वानवा नसते. आणि एवढं करूनही खाऊन झालं, दिवाळी संपती न संपती 1-2 दिवस होत नाही तोपर्यंत लोकांची लगेच जिभेची चव, अरे फारच तोंड सगळं गुळमट झालंय, आता थोडं झणझणीत काहीतरी खाऊया. मग ते पुणेरी झटका, कोल्हापुरी लाल तांबडा, अशा पद्धतीने सगळ्या गोष्टींच्या मग वेगळ्या चवी सुरू होतात. तर आपण ह्या बारकाईने या सगळ्या खाण्यापिण्यांचा जर विचार केला, त्यानंतरच्या होणाऱ्या ओल्या सुक्या पार्ट्या अनेक जणांच्या ठरलेल्या असतात, याचा जर विचार केला तर आपण किती प्रचंड प्रमाणामध्ये आहार शरीरामध्ये ढकलत आहोत आणि त्याचे परिणाम याविषयी विचार करणं खरंच गरजेचं होऊन जातं. आता तुम्ही म्हणाल की अरे आपली खाद्य संस्कृती आहे, आपलं कल्चर आहे, आपली अस्मिता आहे, या गोष्टी आपल्याकडे परंपरेने चालत आलेल्या आहेत आणि तुम्ही याला दोष कसा काय ठेवताय. तर मी कुठल्याही गोष्टीला आता दोष नक्कीच देत नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्या. परंतु हे सणवार जेव्हा निर्माण झालेले आहेत, आपल्या परंपरा जेव्हा होत्या, त्यावेळेसचा समाज, त्यावेळेसची राहणीमान, या गोष्टी कशा होत्या, त्यावेळेस कष्टप्रद जीवनशैली होती लोकांच्या. तुम्ही आठवत असेल आपल्या, विशेषतः आपल्या पिढीतल्या लोकांच्या, की जेव्हा लहानपणी गोड ही गोष्ट फार कमी प्रमाणामध्ये घरामध्ये आणली जायची किंवा डबे भरलेले आहेत खाऊनी, असं वातावरण फारसं नसायचं. आणि आता उलट काय व्हायला लागलंय की कष्ट तुमचे कमी झाले, यांत्रिकीकरण भरपूर झालेलं आहे, निवांत सुखशैली अशी जीवनशैली निर्माण झाली आणि घरामध्ये सगळ्या खाण्यापिण्याची प्रचंड सुबत्ता झालेली आणि त्यात हे आपले सण येत आहेत आणि ते साजरे करायचे या नावाखाली प्रत्येक गोष्टीचा अतिरेक व्हायला लागलेला आहे. ही गोष्ट नक्कीच सर्वांना आपल्याला पटणारी आहे आणि ही जी रेलचेल आहे ही खरंच आपल्या आरोग्याला अजिबात परवडणारी नाही. ही गोष्ट मी आपल्याला परखडप्रमाणे सांगतो. तर सणानंतर येणारे मुख्य जे आपण म्हणू की त्रिकूट जे असतं ते म्हणजे कोलेस्ट्रॉल, हायपरटेन्शन आणि डायबेटीस, या 3 गोष्टी प्राधान्याने या कुठल्याही सणानंतर जेव्हा खाणं पिणं अनियंत्रित होतं तेव्हा होतं. आणि त्याच्याबरोबरच आपल्याला फ्री मिळणारी गोष्ट, कारण भारतीयांना फ्री गोष्टीचं आकर्षण असतं, मग त्याच्याबरोबर वजन वाढीव आपल्याला फ्री मिळतं. त्याचप्रमाणे पचनाच्या जे काही अनेक आजार आहेत, म्हणजे ब्लोटिंग असेल, ऍसिडिटी असेल, कॉन्स्टिपेशन असेल, यासारख्या गोष्टी त्याच्यातून सुरू होतात. तर अशा अनेक गोष्टी या मुख्यतः दिवाळीसारखा जो सण असतो ज्याच्यामध्ये खाण्यापिण्याचं धरबंध सुटतो माणसाचा, त्यानंतर होणाऱ्या गोष्टी. तर आजचा विषय जो घेतलेला आहे हा प्राधान्याने असा आहे की सणानंतर येणारे हे जे काही वाढलेलं वजन, कोलेस्ट्रॉल, शुगर ह्या गोष्टी असतील, याला आपण काही प्रमाणामध्ये कंट्रोल कसं करावं किंवा काही प्रमाणामध्ये रिव्हर्स कसं करावं. अर्थात कुठलीही गोष्ट 100% रिव्हर्सेबल नसते. तुमचं वाढलेलं 100% वजन, वाढलेली साखर, कोलेस्ट्रॉल हे पूर्णतः अगदी पहिल्या दिवाळीच्या पूर्वीसारख्या पातळीवर आणणं हे तितकं सोपं नसतं. परंतु तरीही शेवटी आपल्याला उपाय बघणं गरजेचं आहे. तर महत्वाची यामध्ये गोष्ट आहे की हलका आहार घेणं.
शरीरामध्ये लंघन लाघवत्व निर्माण होण्यासाठी आयुर्वेद सांगतो की हलका आहार घ्या. हलका आहार म्हणजे ज्याचा पचनावर ताण येत नाही अशा ज्या गोष्टी असतात, विशेषतः ज्वारीसारखं जे धान्य आहे ते तुम्ही आहारामध्ये घ्यायला पाहिजे. ज्यांचं खाणं खूपच झालेलं आहे, वजन वाढलेलं आहे, त्यांनी रात्री आम्ही सल्ला देतो की रात्रीचं जेवण त्यांनी पूर्ण बंद करून, कारण रात्रीच्या सूर्यास्तानंतर आपल्या एक सर्कॅडियन जे सायकल असते आपल्या शरीराची, त्यामध्ये आपलं पचनाची क्षमता ही खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेली असते. त्यामुळं रात्रीचं जेवण बंद करून त्यावेळेस तुम्ही लाह्या खाण्यामध्ये जर ठेवल्या तर तुमची भूक पण भागू शकते आणि तुमचा पचनावर येणारा ताण हा टळतो. वजन कमी होण्यासाठी या गोष्टीचा फार मोठा उपयोग होतो. तर वाढलेलं वजन हे आपल्याला कमी करायचं, तर वजन वाढणं कमी होणं ही लक्षात घ्या की हे एक गणितासारखी गोष्ट आहे की आपण समजा रोज 2000 कॅलरीज शरीरामध्ये टाकतो आहोत आणि आपण 1800-1600 कॅलरीजच ऍक्टिव्हिटी आपण करतोय आणि तेवढ्याच कॅलरीज आपण बर्न करतोय. तर राहिलेल्या 200-400 ज्या कॅलरीज आहेत ह्या सलग आपोआप ह्या चरबीमध्ये रूपांतरित होणार आहेत. आणि तेच आपल्याला वजन जेव्हा कमी करायचं असतं तेव्हा आपल्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत या आपण खाल्लेल्या अन्नापेक्षा जास्त व्हायला पाहिजे. 2000 कॅलरीज जर तुम्ही शरीरामध्ये टाकत असाल तर 2200, 2400, 2500 कॅलरी पर्यंत तुमचं कन्झम्पशन झालं पाहिजे. म्हणजे राहिलेल्या ज्या एक्स्ट्रा कॅलरीज ज्या शरीराची गरज असते ही आपल्या स्टोरेजमधनं, गोडाऊनमधनं वापरलं जातं आणि चरबी आपली कमी व्हायला लागते. तर ही गोष्ट मुख्यतः सणानंतर लक्षात घ्यावी. 2च वेळा खावं. मुख्यतः जेव्हा एवढा दिवाळीसारखा सण होतो, आपण सगळ्या गोड धोड तळलेल्या गोष्टी खातो, त्याच्यानंतर शरीरामध्ये वाढलेली चरबी कमी होण्यासाठी 2 वेळा खाणं हा अतिशय महत्वाचा भाग आहे. तसं बघायला गेलं तर पूर्वीच्या काळी ब्रेकफास्ट ही संकल्पना आपल्या भारतीयांमध्ये नव्हती. सकाळीच आपण भरपूर जेवण करायचं आणि संध्याकाळी अशी होती. पण ठीक आहे, कालाय तस्मै नमः म्हणू आणि सकाळी ब्रेकफास्ट सुरू झाला तर तो तुम्ही स्किप करा आणि 2 वेळेस मुख्य जेवण ठेवा. सकाळी फार भूक लागली तर तुम्ही फळं खायची सवय ठेवा किंवा सॅलड घ्या, ते तुम्ही खा. आणि अगदीच 2 जेवणाच्या मध्ये भूक लागली तर पहिली गोष्ट करून बघण्यासारखी ती असते म्हणजे तुम्ही थोडं पाणी पिऊन बघा. बऱ्याचदा काय होतं की भूक लागली ही एक आपल्याला सवय म्हणा किंवा थोडी अँझायटी, बेचैनी, बोर होणं अशा अनेक गोष्टी असतात की ज्यामुळे तुम्हाला खोटी भूक लागल्याची संवेदना निर्माण होत असते. त्यामुळे तुम्ही थोडंसं एक ग्लासभर पाणी पिऊन बघा. बऱ्याचदा तुमची भूक तिथे शमते आणि पुढचं तुमचं खायची गोष्ट टळते. आणि त्यानंतरही भूक लागली तर ती खरी भूक समजावी. मग थोडंसं तुम्ही एखादं सॅलड म्हणा, फ्रूट म्हणा किंवा जास्त हाय कॅलरी नसलेल्या गोष्टी तुम्ही जरूर खाऊ शकता. बी ऍक्टिव्ह हा एक रूल लक्षात घ्या की केवळ सकाळचा व्यायाम केला नव्हे तर दिवसभराची शैली आपली ही हालचालयुक्त जर ठेवली तर आपोआप आपला मेटाबॉलिझम हाय राहतो आणि आपल्या कॅलरीज थोड्या 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 करत बर्न होत असतात. त्यामुळे सकाळी तुम्ही जिम करा. ज्यांना जिम नाही जमत त्यांनी सूर्यनमस्कार, प्राणायाम किंवा फ्लोअर एक्सरसाइज अशा कुठल्याही गोष्टी आणि सोपा व्यायाम निवडावा. माझं नेहमी म्हणणं असतं की अशा पद्धतीचा डाएट, अशा पद्धतीचा व्यायाम प्रत्येकाने निवडावा की जो आपल्याला नियमितपणे करता येईल, त्याच्यामध्ये खंड येणार नाही. या पद्धतीचा व्यायाम आपण निवडावा आणि तो त्यामध्ये नियमितपणा महत्वाचा आहे. कामाच्या ठिकाणी सुद्धा एक 15-20 मिनिट झाले की तुम्ही 1 मिनिट फक्त उठ बस या पद्धतीने जरी तुम्ही आपल्या खुर्चीवर जरी केली तर तेवढ्या काही गोष्टींमुळे पायाचे जे स्नायू असतात ते सक्रिय होतात आणि मसल्सचा मेटाबॉलिझम त्यामुळे वाढायला लागतो. त्यामुळे आपलं फॅट बर्निंग वाढायला लागतं. त्याचप्रमाणे अनेक लोकांना घरची कामं करणं हा सुद्धा पुरुषांसाठी एक महत्वाचा भाग. मी नेहमी त्याची अर्थात थट्टा केली जाते, परंतु आपण संधी शोधली पाहिजे की कुठेही करून आपण छोटी छोटी कामं करावी आणि आपल्या जे उष्मांक आहेत ते जाळण्यासाठी प्रयत्न करावा. आयुर्वेद एक सल्ला देतो की तुमच्या आहारामध्ये सर्व रस म्हणजे मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय या 6 प्रकारच्या बेसिक टेस्ट किंवा चवी आपण म्हणतो. तर ह्यामध्ये वेगवेगळ्या महाभूतांचं संघटन असतं. तर कडू भाज्या आपण जेव्हा खातो, कडू रस याला आयुर्वेदामध्ये तिक्त रस असं म्हणतात. तर त्याची निर्मिती ही मूळ आकाश आणि वायू महाभूतांपासून झाली. तर ही दोन्ही महाभूत हलकी आहेत. त्यामुळे कडू रस आपण जेव्हा खातो तेव्हा शरीरामध्ये लाघवत्व, हलकेपणा निर्माण व्हायला लागतो. त्यामुळे कडू भाज्या जसं मेथी असेल, पडवळ असेल किंवा कारला असेल, शेवग्याच्या शेंगा यासारख्या गोष्टी किंवा मसाले वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचा सुद्धा आहारामध्ये अत्यंत खुबीने वापर करावा. हे वजनासाठी, शरीरातले अतिरिक्त मेद कमी होण्यासाठी याचा नक्की उपयोग होतो. तर बंद कुठल्या गोष्टी करायच्या
त्याच्या आधी एक सांगतो की आठवड्यात एक उपवास ही सुद्धा गोष्ट अत्यंत महत्वाची ठरू शकते. अर्थात प्रत्येकाला तो उपवास कडकडीत करणं जमेल असं नव्हे, परंतु त्यावेळेस तुम्ही एकदम लिक्विड डाएटवर राहा, सूप फक्त घ्या त्यावेळेस, किंवा मऊ मुगाची खिचडी, भाताची पेज असंच फक्त घ्या आणि तुम्ही पहा की त्याचा काय विस्मयकारक परिणाम हा आपल्याला पुढच्या दिवसापासून दिसायला लागतो. तर ज्यांना वजन पटकन कमी करायचंय, पचन ताळ्यावर आणायचंय, शरीरामध्ये हलकेपणा निर्माण करायचा आहे, त्यांनी या पद्धतीने आठवड्याचा एक उपवास करायला हरकत नाही. तर बंद कुठल्या गोष्टी करायच्या, तर मी नेहमी सांगतो की महाभूतांचे जे आहेत ते 2 गट आहेत. एका बाजूला पृथ्वी आणि आप आहे, दुसऱ्या बाजूला आहे आकाश आणि वायू. हे पहिला जो गट आहे हा शरीरामध्ये बृहण किंवा बळ जास्त किंवा वजन निर्माण करणे जास्त शरीरामध्ये यासाठी कारणीभूत असतो. तर त्यामुळं या गोष्टींनी तयार झालेले जे अन्न पदार्थ असतात, मग डेअरी प्रॉडक्ट्स असतील वेगवेगळ्या प्रकारची, साखर, गूळ, मैदा, बेकरीचे पदार्थ, वेगवेगळे मिठाईचे पदार्थ, तळलेले पदार्थ, हे सगळे पृथ्वी आप महाभूतांनी लोडेड असतात आणि हे शरीरामध्ये तुमच्या वजन वाढवायला कारणीभूत असतात. आणि मुख्यतः म्हणजे काय की हे पदार्थ आहेत ना, तुम्ही लक्षात घ्या, हे क्रेव्हिंग निर्माण करणार आहेत. जेव्हा आपण साखरेचे पदार्थ खातो, जंक फूड, फास्ट फूड खातो, तर त्याच्यामध्ये फायबर्सचा पत्ता नसतो. त्यामुळे हे खाल्लेले जे पदार्थ असतात हे आपल्या जठरातून स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जातात आणि तिथंच त्यांचं पचन पूर्ण होतं आणि त्याची पटकन साखर तयार होते आणि खाली मोठ्या आतड्यामध्ये ते अन्न सरकतच नाही. त्यामुळे जे खालच्या लार्ज इंटेस्टाईन मध्ये, कोलॉन मध्ये जे महत्वाचे आपले फ्रेंडली बॅक्टेरिया असतात, गट बॅक्टेरिया, त्यामध्ये खूप आपले मित्र जीवाणू असं आपण म्हणतो, तर त्यांना सुद्धा अन्नपदार्थाची गरज असते फायबरच्या रूपाने, तर ते त्यांना मिळतच नाही. त्यामुळे पटकन शरीराला एक अशी खोटी जाणीव होते की आपण भुकेलेले. त्यामुळे सारखं वारंवार खायची क्रेव्हिंग निर्माण होते जंक फूडची आणि त्याची तुम्हाला सवय लागू शकते. त्यामुळे प्रत्येक आहारामध्ये जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला पालेभाज्या किंवा फळभाज्या, गाजर, बीट, काकडी, टोमॅटो किंवा मटार यासारख्या गोष्टी तुम्ही मिसळून पदार्थ बनवा आणि आपोआपच त्यामुळे तुमच्या गट हेल्थ जी आहे ती नक्की चांगली राहील. मांसाहार ही सुद्धा गोष्ट, चांगलं वाईट याच्यामध्ये आपल्याला जायचं नाही, पण आजकाल जे प्रोसेस केलेलं किंवा तिथले जे काही पक्षी प्राणी असतात त्यांना फीड केलेलं असतं, अँटीबायोटिक दिलेले असतात, तर हे सगळे प्रोसेस केलेलं जे फूड असतं ते आपल्या पोटात जातं, तेव्हा आपले हेल्दी बॅक्टेरिया त्याच्यामुळे नष्ट होतात, आपली गट हेल्थ बिघडते. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की गट हेल्थ बिघडल्यामुळं अनेक प्रकारचे ऑटोइम्युन डिसीज, डायबेटीस, लिव्हरचे आजार, असे अनेक आजार तुम्हाला व्हायची शक्यता वाढते. त्यामुळे गट हेल्थ हा एक फार सध्याचा एक लेटेस्ट ट्रेंडिंग वर्ड आहे असं म्हणू, की ज्याची काळजी ही आपल्या पूर्वाचार्यांनी पण केलेली, की आपले जीवाणू व्यवस्थित कसे राहतील. तर त्यासाठी तुम्ही काय करा की आपली गट हेल्थ चांगली राहण्यासाठी तर कमीत कमी 250 ग्रॅम सॅलड जे आपण म्हणतो, गाजर, काकडी, टोमॅटो, बीट, कोबी, या सगळ्या गोष्टी कच्च्या स्वरूपामध्ये एक मोठी प्लेट भरून तुम्ही खायची सवय ठेवा. तर हा एक मोठा चांगला आहार हा आपल्या फ्रेंडली बॅक्टेरियांचा असतो आणि त्यामुळे गट हेल्थ आपली सुधारते. ताक पिण्यामध्ये ठेवायची सवय चांगली आहे. त्याचप्रमाणे जो साखरवाला, दूधवाला चहा आहे हा न घेता ब्लॅक टी, ब्लॅक कॉफी, ग्रीन टी ह्या गोष्टी घ्या, तुमची गट हेल्थ चांगली राहील. आयुर्वेद आपल्याला कशी मदत करू शकतो यामध्ये हे सुद्धा पाहणं अतिशय रंजक होणार आहे. तर लंघन आणि बृहण या 2 आयुर्वेदामध्ये संकल्पना आहेत. तर आपण आपोआप हे अति खाणं जे आहे, अध्यशन ज्याला म्हणतात, त्याच्याने आपलं नको इतकं अतिपुरण, अतिबृहण होतच आहे. तर आपल्याला शरीरामध्ये आता लाघवत्व निर्माण करायचंय. तर त्यासाठी 2 सोपी पंचकर्म ही मी तुम्हाला नक्की सुचवीन की जे आपल्या वैद्याच्या सल्ल्याने आपण करून घ्या. आपल्याला दिवाळीनंतर आलेले जे जडत्व आहे, पचनाचे त्रास आहेत किंवा या लाईफस्टाईल डिसऑर्डर्स मधून होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासून नक्की काही प्रमाणामध्ये राहत नक्की मिळेल. तर हे 2 मुख्य पंचकर्म आहेत, ती म्हणजे विरेचन आणि बस्ती. ह्या 2 गोष्टीमुळे सुद्धा आपली गट हेल्थ चांगली सुधारते, आपलं लिव्हर ऍक्टिव्हेट होतं. आपल्या मेटाबॉलिझम मध्ये लिव्हर हा एक अत्यंत महत्वाचा अवयव आहे. शेकडो प्रकारच्या रासायनिक अभिक्रिया आपल्या यकृतामध्ये होत असतात. त्यामुळे त्याची हेल्थ सुधारणं या गोष्टी या पंचकर्माने आपल्याला झालेल्या दिसून येतात. तर तुम्ही म्हणाल की अरे ह्या गोष्टी तुम्ही नेहमीच सांगता, तर ही गोष्ट खरी आहे की आता या आपल्या पिढीच्या लोकांना फार बदलणं ठीक होणार नाहीये. परंतु मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की वैद्यकशास्त्राला चिंता ही
आपल्या पुढच्या पिढीची, आज जी मुलं मुली 10 ते 20 वर्षाच्या या वयोगटामध्ये आहेत, या मुलांनी याच पद्धतीची जीवनशैली जर स्वीकारली तर एक मोठा महास्फोट आजाराचा जो म्हणेल तो आपल्याला भारतामध्ये दुर्दैवाने पाहायला मिळेल. त्याची नांदी आता सुरू झालेलीच आहे. डायबिटीस, हायपरटेन्शन, हृदयविकार, कॅन्सर अशा कितीतरी महागंभीर आजार की जे आपल्याला देशाच्या अर्थव्यवस्थेला सुद्धा परवडणारे नाहीयेत, अशा अनेक आजारांची दुर्दैवाने भारत ही राजधानी होऊ पाहत आहे. आणि त्यामुळं जर आपल्या पुढच्या पिढीचं आरोग्य आपल्याला जर सुधारायचं असेल तर त्यांना आत्तापासून ह्या चांगल्या सवयी लावणं, खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणं हे गरजेचं आहे. कारण अगदी वयाच्या 10व्या वर्षीपासून सुद्धा मुलांच्या रक्तवाहिन्या खराब व्हायला सुरुवात होते, ज्याला आपण ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. आपल्याला वाटतं की लहान मुलं आहे, खाण्याचं वय आहे, मूल कसं गुटगुटीत पाहिजे, सुदृढ पाहिजे, त्यामुळे त्याला कुठलेही विधिनिषेध नाहीत. तर आपला हा गैरसमज काढून टाका. पुढच्या पिढीचं आयुष्य जर आपल्याला निरोगी ठेवायचं असेल तर आपल्याला ह्या खाण्यापिण्याच्या गोष्टी नक्की सांभाळाव्या लागतील. ब्लड प्रेशर ही सुद्धा एक गोष्ट जाता जाता आपण त्याच्यावरती थोडासा प्रकाश टाकणार आहोत. तर ब्लड प्रेशर म्हणजे काय हे आपल्याला सगळ्यांना माहिती, त्याच्या डिटेलमध्ये जात नाही. परंतु ब्लड प्रेशरची सुद्धा एक मोठ्या प्रमाणाची एक महालाट आल्यासारखी झालेली आहे. आणि आपलं हे जे सणानंतरचं अतिरिक्त खाणं पिणं आहे हे सुद्धा त्याला कारणीभूत आहे, ही गोष्ट आपण लक्षात घ्या. तर रक्तवाहिन्यांमधनं रक्त वाहत असतं, तर रक्तवाहिन्या ह्या जणू आपले हायवे असल्यासारख्या, ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही विचार करा, एखाद्या छान हायवेवरून तुमची गाडी सुसाट जाते आणि तोच एखादा आडवळणाचा छोट्या गावातला रस्ता आहे की जिथं भरपूर खड्डे आहेत, तर तिथं तुमच्या गाडीचा वेग कमी होणार आहे. त्याच पद्धतीने जेव्हा आपल्याला ब्लड प्रेशर वाढतं तेव्हा आपल्या ज्या रक्तवाहिन्या असतात या अति खाण्यापिण्यातून, कोलेस्ट्रॉल वाढण्यातून, वजन वाढण्यातून आपल्या रक्तवाहिन्यांचा डायमीटर कमी होतो आणि खडबडीत रक्तवाहिन्या होतात, ज्यामध्ये त्यांच्यामध्ये जो स्मूथनेस असतो तो कमी होतो आणि रक्तवाहिन्या खराब होतात. आणि त्यामुळे त्यातून पुढे जाणारं जे न्यूट्रिशन आहे, ऑक्सिजन आहे, प्रत्येक छोट्या छोट्या अवयवांना, पेशींपर्यंत हे जे पोहोचणारं पोषण आहे याच्यामध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे लक्षात घ्या की ब्लड प्रेशर हा एक तात्पुरता एखादी गोळी घेऊन आपण गप्प बसलो म्हणून शांत राहण्याचा आधार नाहीये. तर ब्लड प्रेशर हा एक राजा म्हणता येईल किंवा एक मोठा एव्हेन्यू म्हणता येईल की जिथून पुढे अनेक आजारांची पायाभरणी होती. तर ब्लड प्रेशर हे लक्षात घ्या की हा एक हार्टचा आजार आहे, ब्लड प्रेशर हा ब्रेनचा आजार आहे, ब्लड प्रेशर हा किडनीचा आजार आहे, ब्लड प्रेशर हा आपल्या डोळ्यांचा आजार आहे आणि ब्लड प्रेशर हा आपली लैंगिक क्षमता कमी करणारा आजार आहे. असे अनेक असंख्य परिणाम ह्या वाढलेल्या ब्लड प्रेशरमुळे होतात. आणि दुर्दैवाने 46% लोक जे असतात हे अनडायग्नोज्ड असतात, असं स्टॅटिस्टिक्स सांगतं की अनेक लोकांना काहीतरी गंभीर त्रास झाल्यानंतर किंवा एखादी LICची पॉलिसी करतोय, सहज तपासलं म्हणून डायग्नोज होतं. त्यामुळे आपलं ब्लड प्रेशर विशेषतः 50 नंतर भारतामध्ये तर आजकाल आपण पाहतो की किती यंग जनरेशनमध्ये कार्डियक इव्हेंट व्हायला लागलेले आहेत, अकाली मृत्यूचं प्रमाण किती वाढलेलं आहे. त्यामुळे 40 नंतर सुद्धा भारतातल्या तरुणींनी आपलं रक्तदाब पाहणं, आपला आकडा काय आहे ब्लड प्रेशरचा हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे. ही गोष्ट त्यामध्ये जाता जाता मी आपल्याला सूचित करू इच्छितो. तर प्रत्येकाला, नागरिकाला जसं हक्कही असतात, कर्तव्य असतात, तर मौज मजा करणं, छान खाणं पिणं, सण सगळे साजरे करणं हा आपला हक्क जरूर आहे. पण आपलं कर्तव्यही ते आहे की आपलं शरीर, देवाने एवढं सुंदर आपल्याला शरीर दिलेलं आहे, ते नीट राखणं हे आपल्याला अतिशय महत्वाचं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. कारण काय की आपल्या याच्यामध्ये जी काही वचनं, सुभाषित आहेत त्याच्यामध्ये पण सांगून ठेवलेले की धर्म अर्थ काम मोक्षाणाम आरोग्यम मूलम उत्तमम. म्हणजे आपल्याकडे जे 4 पुरुषार्थ सांगितले आहेत, मग जे धर्म असेल म्हणजे जे आपलं वागणं, कोड ऑफ कंडक्ट आहे, अर्थ आपलं जी काही ॲबिलिटी, पैसे कमवण्याची क्षमता आहे, काम म्हणजे मग केवळ सेक्स ड्राईव्ह नव्हे तर आपल्या ज्या इच्छा, आकांक्षा आयुष्यातल्या पूर्ण करायच्या त्या सगळ्या, आणि मोक्ष म्हणजे स्पिरिच्युअल आपली जी अचिव्हमेंट्स आहे, या कुठल्याही गोष्टीचा जर तुम्ही सविस्तरपणे विचार केला तर त्याच्या मागे आपलं उत्तम आरोग्य हीच गोष्ट आहे, हे लक्षात घ्या. आणि त्याचं महत्त्व आपण समजून घेऊया. आणि जे सणांमुळे जे आपल्या प्रकृतीवर आपण काही प्रमाणात खाण्यापिण्याच्या माध्यमातून अत्याचार केलेले आहेत ते आपण ह्या उपायांनी कमी करायचा प्रयत्न करू आणि आरोग्याचा मार्ग आपण चोखंदळू, अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.